नमस्कार मित्रांनो, मराठी मालिका या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आनंदी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आनंदी शुद्धीवर आलेली असते आणि त्यामुळे विद्याधरच्या प्लॅनचे 12 वाजलेले असतात. एवढंच नाही तर आनंदाच्या भरात धनश्रीने विद्याधरचा फोन बंद केल्यामुळे तो चिडलेला असतो आणि त्याने धनश्रीच्या थोबाडीत मारलेली आहे. हेच आपल्याला आजच्या भागात पाहायचंय. त्यामुळे हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. मालिकेच्या सुरुवातीला आपण पाहतो आज नागपंचमीची पूजा असते. त्यानिमित्त घरात गुरुजी आलेले असतात. गुरुजी येतात शिल्पा जाऊन त्यांना नमस्कार करते. त्यानंतर युगंधर सुद्धा नमस्कार करतो. गुरुजी सर्वांना आशीर्वाद देतात. दुसरीकडे मिताली पृथ्वीला म्हणते, दादा खरं सांगते, पूजा एवढी छान झालीय ना, अगदी आपली आई जशी मांडायची तशीच मांडलीय. आजचं वातावरण खूप प्रसन्न झालंय. या पूजेमुळे आईची आठवण येते आणि बाबांनी हे सगळं केलंय. प्लीज तुम्ही दोघेही राग रुसवा सोडा आणि आईसाठी पूजेला चला. प्रांजल मात्र मितालीला म्हणतो, मिताली मला त्या माणसाच्या बाजूला बसून पूजा करायची नाहीये. तुला कळत नाही का? मिताली त्याच्यावर ओरडते. काय लावलंस हे? अरे त्या माणसाला माणूस माणूस काय म्हणतोयस? ते आपले बाबा आहेत ना, तू असं कसं वागू शकतोस? प्रांजल म्हणतो, ज्या दिवशी त्या माणसाने आनंदीचा हात हातात धरला आणि आपल्या आईची जागा त्या आनंदीला दिली, त्या दिवशीच माझा बाप राहिला नाही. दुसरीकडे विद्याधरला त्याच्या माणसांचा मेसेज येतो, तुमचा माल डिलिव्हर झालाय. हे वाचून विद्याधर फोन बेडवर फेकतो आणि आनंदाने नाचायला लागतो. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. आज मी फार खुश आहे असं म्हणत तो धनश्रीचा हात धरून तिला गोलगोल फिरवतो. धनश्री विचारते, अहो काय करताय? मी पडेन. तो म्हणतो, धने आज मी खूप खुश आहे. तुला जे मागायचं ते माग, मी काहीही द्यायला तयार आहे. ती विचारते, एवढं झालंय तरी काय? पण तो सांगत नाही. फक्त म्हणतो, आजच्यासारखा दिवस माझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. धनश्रीला त्याचं वागणं बोलणं समजत नाही. तो म्हणतो, आजचा दिवस फक्त आपला आहे. तयार हो, पूजा संपली की आपण बाहेर जेवायला जाऊया. कुठे जायचं? तू म्हणशील तिथे. धनश्री म्हणते, मग चुलीवरचं मटण खायला जाऊ. चालेल, काळजी करू नकोस. धनश्रीला खूप आनंद होतो. कधी नव्हे ते विद्याधर तिच्याशी एवढ्या प्रेमाने बोलतोय आणि तो असाच वागावा असं तिला वाटू लागतं. तेवढ्यात शिल्पाचा फोन येतो. धनश्री म्हणते, ताईंचा फोन येतोय. पूजेसाठी आवरायला सांगत असतील. दुसरीकडे शलाकाने त्या गुंडांना फोन करून विचारलं असतं, पेटी कुठे आहे? ते सांगतात, डिलिव्हर झाली. विद्याधर सरांनी त्यांच्याच घरी बोलावली होती, तिथेच डिलिव्हर झाली. शलाका चिडते, अरे मूर्खांनो, तुम्हाला कोणी सांगितलं होतं तिथे डिलिव्हर करायला? विद्याधर साहेबांनी स्वतः सांगितलं होतं म्हणून. शलाकाला काळजी वाटते. ही गोष्ट तात्काळ विद्याधरला कळायला हवी आणि ती त्याला कॉल करू लागते. इकडे धनश्री खूप खुश असते. ती म्हणते, देवा खरंच किती छान सुख आहे हे. कितीतरी वर्षांनी यांनी माझा हात हातात घेतला आणि आज माझ्यासोबत डिनरलाही यायला तयार आहे. मी हे कधीच विसरणार नाही. तेवढ्यात विद्याधरला शलाकाचा फोन येतो, पण धनश्री तो फोन कट करते आणि मोबाईल बंद करते. कारण तिला वाटतं, जर ही बाई फोनवर बोलली तर हे कदाचित जेवायला जाणं कॅन्सल करतील आणि यांचा मूड बदलेल. त्यापेक्षा फोनच बंद करून ठेवते. शलाका पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करते, पण फोन लागत नाही. तेवढ्यात युगंधर मुलांना बोलवायला त्यांच्या खोलीत जातो. मुलांनो, काही झालं तरी पूजेसाठी यायचं आहे. दुसऱ्या गोष्टींचा राग पूजेवर काढू नका. मिताली म्हणते, हो बाबा, काळजी करू नका, आम्ही येतो. प्रांजल मात्र म्हणतो, मी अजिबात पूजेला येणार नाही. मिताली त्याला समजावते, काय चाललंय तुझं? वेडा आहेस का तू? प्रांजल म्हणतो, तुम्हाला मनोभावे पूजा करायची असेल तरच करा, नाहीतर नाही केली तरी चालेल, पण त्या पूजेचा राग माझ्यावर काढू नका. युगंधरला हे ऐकून राग येतो. तो काहीच न बोलता तिथून निघून जातो. मिताली प्रांजलला पुन्हा समजावते, प्रांजल कमीत कमी आपल्या आईसाठी तरी चल. आईसाठी आलास तर खरंच खूप आनंद होईल. प्रांजल म्हणतो, तू फक्त आईचं नाव घेतलंस म्हणून मी पूजेला येतोय, नाहीतर अजिबात आलो नसतो. मिताली पृथ्वीलाही म्हणते, बाबांचा राग पूजेवर काढू नकोस, चल पूजेला. पृथ्वी मनातच विचार करतो, मिताली तुला माझ्या मनातले प्रश्न कसे सांगू, त्याची उत्तरं तुला कळणार नाहीत. जाता जाता युगंधर म्हणालेला असतो, मिताली पूजेला यायला कोणालाही जबरदस्ती करू नये.
ज्याची इच्छा असेल तो येईल, नसेल तर नाही आला तरी चालेल. सगळे खाली जातात, पण पृथ्वी अजून तिथेच बसलेला असतो. त्याच्या मनात विद्याधरसोबत भागीदारी करावी की नाही याचा विचार सुरू असतो. जर पुढे प्रॉब्लेम झाला तर बाबा काय करतील हेही त्याला माहीत नसतं. इकडे विद्याधर खूप आनंदात पूजेसाठी छान तयार होऊन येतो. तो पुन्हा धनश्रीचा हात धरून नाचायला लागतो. धनश्री म्हणते, अहो काय करताय, पूजेला जायचं न, उशीर होईल. तेवढ्यात धनश्रीचा फोन वाजतो. ती म्हणते, थांबा, शिल्पा ताईंचा फोन असेल, पूजेसाठी बोलवत असतील. पण फोन शलाकाचा असतो. तो लगेच उचलतो आणि म्हणतो, काय ग शलाका, धनीच्या फोनवर का फोन केलास? ती चिडून म्हणते, मूर्ख माणसा, अक्कल शून्य माणसा, तू ती पेटी घरी का बोलावलीस? डोक्यावर पडला आहेस का? ती पेटी घरी आलीय आणि तुझा फोन का बंद केला आहेस? विद्याधरचा पारा चढतो. पेटी घरी आली, त्यात त्याचा फोनही बंद. त्याला काहीच सुचत नाही. तो म्हणतो, थांब, मी बघतो, आणि स्वतःचा फोन पाहतो तर तोही बंद झालेला असतो. त्याला अजूनच टेन्शन येतं. शलाका म्हणते, पटकन जा, ती पेटी तुझ्या घरी आलीय. जर कोणी उघडून पाहिली तर मोठा प्रॉब्लेम होईल. फोन ठेवून तो लगेच खाली जाणार असतो, पण त्याआधी धनश्रीला सरळ करायचं असतं. धनश्री घाबरलेली असते. तो कसाबसा फोन ठेवतो आणि म्हणतो, धने, आपल्याला कोणत्या हॉटेलात जायचं? मटन रस्सा खायचाय का? बोल ना, काय खायचंय? ती म्हणते, तुम्ही म्हणाल त्या हॉटेलात जाऊ, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तो म्हणतो, हो का, तुला मटन खायची खूप इच्छा आहे ना, मग आज मटनच खाऊया. पण धने, मला सांग, माझा मोबाईल बंद कसा झाला? खरं खरं सांग. धनश्री घाबरत सांगते, ते मीच तुमचा मोबाईल बंद केला. काय, तू माझा मोबाईल बंद केलास? एवढी हिम्मत कशी वाढली तुझी? धनश्री सांगते, शलाकाचा फोन आल्यावर तुमचा मूड खराब व्हायला नको म्हणून मी बंद केला. हे ऐकून त्याचा पारा चढतो. तो धनश्रीच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो, तुझी हिम्मत कशी झाली हे करायची? जर मला शलाकाचा फोन आलाच नसता तर काय झालं असतं? या गोष्टी समजल्या असत्या का? बोल, तू स्वतःला समजतेस कोण? तो तिला अजूनच मारतो. ती जमिनीवर पडते. तो विचार करतो, हिला चांगल्या गोष्टी जमतच नाहीत, हिला अक्कल शिकवायलाच पाहिजे. इकडे आनंदी हळूहळू शुद्धीवर येऊ लागलेली असते. गुरुजी म्हणतात, सगळी मुलं आली आहेत का? आणि युगंधर साहेब, तुमची बायको आनंदी कुठे आहे? तिलाही पूजेला बोलवा. कोणीच काही बोलत नाही. माई आणि बापू सुद्धा हॉलमध्ये येतात. गुरुजींना तिथे ठेवलेली ती पेटी दिसते. ते म्हणतात, पूजेला सुरुवात करायची, ही पेटी इथे का ठेवलीय? दुसरीकडे हलवा ना गुरुजी. माई, बापू ती पेटी हलवायला सुरुवात करतात. विद्याधर धावतच खाली येतो. त्याला धक्का बसतो. हे सगळं काय चाललंय? आणि जर पेटीत काय आहे हे कळलं तर काय होईल? तो घाबरून विचार करतो, आनंदी शुद्धीवर आली तर मला काहीतरी करावंच लागेल, हे थांबवावंच लागेल. तो माई बापूंकडे धावत जाऊन म्हणतो, काय करताय? थांबा, वेडे आहात का? एवढी मोठी पेटी का हलवताय? ते म्हणतात, यात काय आहे ते कळतच नाहीये. हा कोणी आणून ठेवलाय कळत नाही. एकदा उघडून बघूया का? ते पेटी उघडणार. तेवढ्यात विद्याधर म्हणतो, माई बापू, तुमचं वय किती झालं? अशा अवजड वस्तू का उचलताय? तब्येत खराब होईल. थांबा, मदत करायची असेल तर मी करतो. तो पेटी बाजूला करतो. माई बापू विचारतात, पण ही पेटी नेमकी कुणाची? विद्याधर म्हणतो, यात कचरा आहे. त्यांना समजत नाही की कचरा असेल तर तो कोणी आणलाय. विद्याधर खूप घाबरलेला असतो. जर हा संदूक कोणी पाहिला किंवा आनंदीला शुद्ध आली तर काय होईल? तो ठरवतो, आनंदीला शुद्ध यायला नको, मलाच या संदुकाजवळ बसायला हवं, नाहीतर संदूक गायब करायला हवा. तो शलाकाला मेसेज करतो, तुझ्या माणसांना पाठवून हा संदूक ताबडतोब इथून घेऊन जायला सांग. आणि तो त्या संदुकाजवळच घोटाळत राहतो. तेवढ्यात युगंधर तिथे येऊन विचारतो, काय चाललंय तुझं विद्याधर? तुला तर पूजेला बसायचं होतं ना, मग तिकडे काय करतोयस? कमीत कमी दिलेला शब्द तरी पाळ. विद्याधर म्हणतो, हो, बसतो ना. आणि या संदुकात काय आहे? कचरा, एक्स्ट्रा सामान आहे बहुतेक. पण गुरुजींना हे इथे नको होतं म्हणून मी बाजूला करत होतो. ठीक आहे, पूजेला बसणार आहेस ना? हो बसणार. युगंधर पुढे जातो. विद्याधर विचार करतो, जर मी पूजेला बसलो नाही आणि संदुकाजवळच घोटाळत राहिलो तर लोकांना संशय येईल. त्यापेक्षा मीच त्या संदुकाजवळ पूजेला बसतो, असं म्हणून तो तिथेच बसतो. पुन्हा युगंधर म्हणतो,
अरे विद्याधर, तुला पूजेला बसायचं ना, मग तिकडे काय करतोयस, इकडे ये. नाही, मी इथेच ठीक आहे, असं म्हणून तो त्या पेटीजवळच बसून राहतो. तेवढ्यात आनंदी हळूहळू शुद्धीवर येऊ लागते. विद्याधर मनात म्हणतो, काहीही झालं तरी हिला शुद्ध येता कामा नये, नाहीतर सगळा गोंधळ होईल. तो बसल्या जागीच शलाकाला पुन्हा मेसेज करतो, माणसं ताबडतोब पाठव आणि या संदुकाला इथून घेऊन जायला सांग. दुसरीकडे गुरुजी विचारतात, पृथ्वी अजून का आला नाही. युगंधर म्हणतो, गुरुजी, ज्यांची इच्छा असेल ते येतील, तुम्ही पूजेला सुरुवात करा. माई बापू विषय बदलतात. पृथ्वी घरात नाहीये, तुम्ही पूजेला सुरुवात करा. पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे. तेवढ्यात मिताली प्रांजलला म्हणते, बाबांच्या बाजूला जाऊन बस ना, पूजेसाठी बसायचं ना, प्लीज बस. शिल्पा म्हणते, कोणालाही जबरदस्ती करण्याची गरज नाही. जे चाललंय ते होऊ दे. पण मितालीला वाटतं, आज तिच्या दोन्ही भावांनी नीट पूजेला बसावं. शेवटी प्रांजल म्हणतो, ठीक आहे मिताली, तू म्हणतेस म्हणून मी बसतो, नाहीतर माझी इच्छा नव्हती. इकडे आनंदीला हळूहळू शुद्ध यायला सुरुवात होते आणि विद्याधर अजूनच घाबरू लागतो. जर आनंदी शुद्धीवर आली आणि हे सगळं समोर आलं तर माझी पूर्ण वाट लागेल. गुरुजी पुन्हा म्हणतात, घरातले सगळे पूजेला हवे. तेवढ्यात पृथ्वी तिथे येतो आणि म्हणतो, हो, मीही पूजेला आलोय. हे सगळं मी माझ्या आईसाठी करतोय, तिच्यासाठीच पूजेला आलोय. बापू म्हणतात, अरे वा, हे तर खूप आनंदाचं झालं, तू पूजेला आलास, खरंच बरं वाटलं. घरातल्या प्रत्येकाने पूजा केली पाहिजे. पृथ्वी म्हणतो, मला कोणावरही राग काढायचा नाहीये, मी फक्त आईसाठी आणि आईची परंपरा जपण्यासाठी या पूजेला बसणार आहे. अशा प्रकारे पृथ्वी, प्रांजल, मिताली हे तिघेही शेवटी पूजेसाठी येतात आणि पूजेला सुरुवात होते. गुरुजी मंत्र म्हणायला सुरुवात करतात आणि अगदी त्याच वेळी आनंदीला शुद्ध येऊ लागते. शुद्ध आल्यावर आनंदी त्या पेटीत हालचाल करू लागते. ही हालचाल पाहून विद्याधर पूर्णपणे घाबरतो. जर आनंदी शुद्धीवर आली आणि डोळे उघडले तर माझी पूर्ण वाट लागेल. पूजा व्यवस्थित पार पडत असतानाच आनंदीला पूर्ण शुद्ध येते. तिला जाणीव होते की ती स्वतःच्याच घरी आहे. ही गोष्ट लक्षात येताच तिला पुढे काय करावं हे सुचत नसतं. विद्याधर मात्र पूर्णपणे घाबरलेला असतो. त्याला वाटतं, जर हे सगळं समोर आलं तर खूप वाईट होईल, हे सगळं माझ्या मनाविरुद्ध घडणार. तर मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर मराठी मालिका या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गेले 3-4 दिवस एक प्रोमो सतत दाखवला जातोय. त्यात साप दिसतो. विद्याधर पुढे जातो. साप त्याच्या अंगावर धावतो. तेव्हा युगंधर पुढे येऊन ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणतो आणि साप निघून जातो. त्यानंतर माई म्हणतात, हा कसला तरी दैवी संकेत आहे आणि युगंधर ती पेटी उघडण्यासाठी पुढे जातो. एवढा सगळा ड्रामा सुरू आहे, पण बहुतेक उद्याच या प्रोमोचा शेवट होईल, कारण आनंदी आता त्या संदुकात बंद आहे आणि ती नक्कीच बाहेर येऊ शकते. युगंधरसमोर आनंदी आल्यानंतर नेमकं कसं आणि काय घडतं हे पाहणं फार इंटरेस्टिंग आणि कमालीचं असणार आहे. तर मित्रांनो, पाहत रहा आनंदी मराठी मालिका या चॅनलसोबत. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.